आज दत्त जयंती असून हा सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त महाराजांना त्रिगुण अवतार म्हटले जाते. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊयात दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी. का म्हणतात दत्तगुरूंना दत्तात्रय? काय आहे यामागची कथा? आज दत्त जयंती असून भगवान दत्तात्रय हे कलियुगाचे देव आणि त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत. यांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला केली जाते. या दिवशी दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून पूजा केली जाते. चला तर मग या पावन दिनानिमित्त दत्तगुरूंच्या जन्माबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भगवान दत्तात्रय यांना परब्रह्ममूर्ती सद्गुरू आणि श्री गुरुदेव दत्त या नावानेही ओळखले जाते. असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या विचारांना एकत्र आणण्यासाठीच भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. म्हणूनच त्यांना त्रिदेव म्हणजेच तिन्ही देवांचे स्वरूप मानले जाते. भगवान दत्तात्रयांनी अनेक जणांना आपले गुरु बनवले होते. त्यांनी तब्बल 24 जणांकडून ज्ञान घेतले होते. त्यांच्या गुरूंमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, समुद्र, चंद्र, आकाश आणि सूर्य यांसारख्या 8 नैसर्गिक घटकांचा सुद्धा समावेश होता. इतकेच नाही तर त्यांनी अनेक प्राणी आणि पक्ष्यांना सुद्धा आपले गुरु मानले होते. पतंग, मासा, कावळा, हरिण, साप, हत्ती, कोळी यासारखे 12 जीव त्यांचे गुरु होते. याशिवाय त्यांनी एका लहान मुलाला, लोहाराला, पिंगला नावाच्या वेश्येला आणि एका कन्येलाही आपले गुरु स्वीकारले होते. भगवान दत्तात्रय म्हणतात की आपल्याला ज्या कोणाकडूनही ज्ञान मिळेल ते आपण विवेकाने स्वीकारले पाहिजे. दत्त जयंतीचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला प्रदोष काळात झाला होता. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने व गुरुचरित्राचे पारायण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवाय गायी, कुत्रा यांना या दिवशी खाऊ घालणे सुद्धा शुभ असतं. आपल्या क्षमतेनुसार दान देखील पुण्याचे समजले जाते. अन्नदान किंवा महाप्रसादाचे आयोजन या दिवशी केल्याने दत्तगुरू प्रसन्न होतात असे मानले जाते. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषीचा मुलगा. श्री दत्तात्रयांच्या जन्मविषयीची विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहेत असाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची ही कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्यासुद्धा प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले. सर्व पृथ्वी अंधारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान झाली. अत्रीच्या या महत्त्व कार्यामुळे संतुष्ट झालेला शिव आणि विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास व दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त या 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय अशी 5 संप्रदायांची श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहेत. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला सुद्धा गुरु मानले होते. आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली.
अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूतून परमेश्वराचे अस्तित्व आहे हे पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म स्वरूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी या आसुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवताला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे सुद्धा म्हणतात. दत्त मंदिरांमध्ये भजन, कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहेत. शंख व चक्र हे विष्णूचे, तर त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा, असे एका नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी जे जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले. तेथे वरती आकाश व खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि क्रामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, कृतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असल्याने तिची पतिसेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय असे देवतांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांना भेटले. त्यांनी अत्री अनुसया त्यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पती अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. ती कोणालाही विनमुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असे तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हालाही तिच्या दारात सेवा चाकरी करावी लागेल. देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करू. तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवतांना निश्चित राहण्यास सांगितले. मग सती अनुसयीचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकांचा वेश धारण केला. मग ते 3 जण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदण चालू असतं. अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्घ्य देऊन गंध पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून घ्या, तोपर्यंत पानं वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाट दिले. पाने मांडली आणि अन्न वाढवायला सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखलं, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी ते देवच आलेले आहेत.
नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म ओढेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तु असे म्हणून निघून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आले. तिने आपल्या पतीला एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ बघू अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्या क्षणी त्या 3 भिक्षुकांचे 3 तेजस्वी सुंदर बाळ झाले. मग स्वतःला सावरून ती त्या 3 बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गाऊ लागली. ती 3 बाळं भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची गरज नव्हती, तर हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला. तिने एका एका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाचे तिचे बाळ झाले. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक संपली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून आश्चर्यात झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट झाले. त्यांनी वर माग असे विचारल्यानंतर अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3ही देव तुमच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आला तर पुत्ररूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, विष्णू दत्त झाला आणि महेश हा दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला, आम्ही दोघे तपाला जातो, तिसरा दत्त इथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असं समज. अनुसयेने अनुज्ञा दिली व चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले. अत्री म्हणून अत्रेय व अत्रेय अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त, तो दत्तात्रय महाप्रभूच हा गुरुपरंपरेचा मूळ पीठ आहे. तर ही आहे दत्त जन्माची अद्भुत अशी पौराणिक कथा. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.